बदला मोठागाव संघ तर नाणेफेकी जिंकली आपण तर निलेश म्हात्रेंनी तर निलेश म्हात्रे आपण तर नाणेफेकी जिंकली काय निर्णय असणार आपला क्षेत्ररक्षण करू तर क्षेत्ररक्षण करू तर आपण निशांत जिजीस्पोर्ट वाकलन संघ एक जर बघितलं तर आपल्या विभागातील एक बलाढ्य संघ या संघाला आपण किती धावपर्यंत रोखाल संघ तर मोठाच आहे आणि सातत्याने बघायला गेलं तर यावर्षी आमच्याच मॅच भरपूर लागलेल्या आहेत त्याच्यामुळे खेळण्याचा सरावही झालेला आहे आम्ही 63 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न त्यांना 63 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच निलेश 60 ते 65 धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल तर या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे प्रवीण पाटीलचं आयोजन म्हणजे खूप सुंदर असतं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी इथे खेळण्याचा आनंद घेतोय आणि सारांश वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा केलेली असते म्हणून सारांशला एक दिवस अगोदर ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे बोलतो ठीक आहे निलेश तर आपण जीतकडे जायचं जीत आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आज आपल्या संघामध्ये आम्ही बघितलं तर बरेचसे नवीन चेहरे आम्हाला बघायला मिळतात तर काय म्हणणं असणार तुझ्या नवीन खेळाडूंच्या बद्दल नक्कीच नवीन खेळाडूंना सुद्धा चान्स मिळाले पाहिजे त्यासाठी आम्ही निश्चित या स्पर्धेमध्ये नवीन खेळाडूंना चान्स देत आहोत नक्कीच जिथे आपल्याला प्रथम फलंदाजी करतात आपण मोठागाव संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल 50-60 पर्यंत नक्कीच आम्ही धावा करण्याचा प्रयत्न करू जिथे 50 ते 60 धावा या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे कारण का पिताने पुत्रासाठी दिलेली एक अनमोल भेट आहे आपण म्हणतो वाढदिवसानिमित्त आपण काही भेट वस्तू देतो गिफ्ट देतो कपडे देतो पण आज मात्र पिताने चक्क आपण स्पर्धा आयोजित करून एक अनमोल अशी भेट दिली पुत्रासाठी नक्कीच सारांशचा बर्थडे आणि या निमित्ताने स्पर्धा भरवली जाते आणि या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच भाग घेतो आणि नेहमीच खेळत असतो आणि सुरेख आयोजन असतं प्रवीण दादाचं आणि खरंच असं जबरदस्त असं ग्राउंड आखलेलं आहे सजवलेलं आहे आणि चांगलं असं मंच सुद्धा आहे इथे जर कोणाला इथे खेळायला आवडेल आणि आम्हाला सुद्धा आवडेल तर बेशकला जीत तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे आपण तर नाणेफेकी जिंकली मोठागाव संघाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजी आमंत्रित केले निशांत जिजीस्पोर्ट्स वाकलन संघाला तर आमच्या दोन पंचांना देखील मी विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हॅलो चेक तर आपण पहिला सामना पाहतोय बिग फाईट निशांत जिजीस्पोर्ट्स वाकला विपक्ष मोठा गाव दोन बलाढ्य संघांमध्ये खरं ओपिनियनमध्ये निलेशमध्ये सांगितलं आमच्या दोन संघांमध्ये यावर्षी खूप जास्त मॅचेस खेळल्या जात आहेत त्यामुळे दोन्ही संघाच्या आपण जमेच्या आणि चुकीच्या बाजू माहिती असणार आहेत तर प्रेक्षक देखील आज भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे तुम्हाला घेऊन चलतोय दोन आमचे पंच आपण होतो सज्ज आहेत निरंजन सावंत आणि आपण होतो जय पवार जय पवारचा पॅनल म्हटलं तर आपण बघितलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप मोठा चर्चेचा विषय देखील झाला कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा त्यांना येतात पण त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जय पवार पोहोचू शकत नाही म्हणून त्यामुळे त्यांच्या पॅनलमधले पंच तिथे पोहोचतात आणि ती स्पर्धा देखील कव्हर करतात तर सलामीची जोडी आज आपण पाहू शकता अविनाश आणि जीत स्वतः संघ नायक येतोय खरं का आज आपण बघितलं तर केतन नाहीये संघामध्ये दिसत नाही आपण बघितलं तर किरण नाहीये मोतीराम नाहीये असे बरेचसे खेळाडू नाही येताच नवीन चेहरे आपल्याला मैदानात बघायला मिळणार आहेत कारण त्यांच्याकडनं देखील खूप चांगली कामगिरीची अपेक्षा असणार आहे कारण का वाकलन आपण बघितले तर वाकलन प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली होती खूप चांगले खेळाडू आम्ही बघितलेत गेम प्ले तर सलामीची जोडी आपण पाहू शकता जीत आणि अविनाश दोन आपण बघतोय फलंदाज खूप चांगले आहेत अष्टपैलू खेळाडूंची जोडी आपण मैदानात पाहू शकता आमचे गुणलेखक
स्वप्नील पाटील देखील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. उद्या आपण सारांचा वाढदिवस असणार आहे. सारांतला आम्ही आजच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. तर आमच्या DCWचे सर्व मेंबर्स सज्ज आहेत. आमच्या समालोचकांची टीम नितीन काळन, बाबू शेर शारीचा आपण होतोय एक अतिशय चांगला समालोचक बाबूशा आणि मी बाळू पाटील, सगळा डोंबोली आलेल्या सर्व खेळाडूंच्या आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आपण एक अतिशय चांगली स्पर्धा पाहता. जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित आपण बघतोय सारांश प्रवीण पाटील चषक 2019 वर्ष आपण बघतोय 8वं. आज आपण बघतोय 8व्या वर्षातील आज आपण 4थ्या दिवसातील पहिला सामना पाहतोय. 2 दिग्गज संघांमध्ये आपण सामना पाहू शकता. तर गेम प्ले तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय महेश वेले. स्ट्राईक केला फलंदाज जित भोईर. पहिला चेंडू सन्मान देतो. इथे मात्र 38 सर्कलमध्ये मिस स्पीड होते. कव्वासला क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत फील्ड करतो. चेंडूला 1 धावेने इथे मात्र श्री गणेशा ओपन होतोय. तो म्हणजे निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅक, लॉंग लेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. चला रिक्षा जाऊ दे. जय पवार 1 मिनिट थांबायचं जरा. चला रिक्षा जाऊ दे लवकर. गेम सुरू करायचे जय पवार. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला महेश वेले. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक होतं. राईट राऊंड कडे मार्क होतोय. चेंडू खूप चांगला फेकला. इथे मात्र अविनाशला परतावा लागणारे बिग विकेट. अविनाश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज शिवदास भोईर येतोय. एक अतिशय गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. पायचा शिवदासला आपण बघतोय प्रमोट केलं जातं. इथं मात्र 3ऱ्या क्रमांकावर पाठवलंय. पायचा शिवदास भोईरकडे गुणवत्ता आहे. गुणवत्ता ठासून भरले पण त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. पहिला विकेट इथे जातोय. अविनाश सारखा एक आक्रमक फलंदाज आज मात्र 0वर बाद होतोय आणि महेश वेलीला आपण होतोय मोठी सफलता प्राप्त होते मात्र मोठा गाव संघाला. आज आपण पाहू शकता बऱ्याच दिवसानंतर गणेश भोईर देखील आज संघामध्ये वापसी करतायत. आज विशाल भोईरचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. तर एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. तर यानंतर सामना असणारे आपण होतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली विपक्ष श्री मसोबा क्रिकेट संघ मानेरामध्ये सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जर आले असतील तर आपले आपण टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. सायकल फलंदाज शिवदासला आपण पाहू शकता. एक डावखुरा आक्रमक शैलीदार असा फलंदाज. तर ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेगला आपण पाहू शकता. शॉर्ट लेग रिझन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर. महेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज शिवदास. चेंडू खूप चांगला फटका पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. तर थोडीशी मिसस्पीड होते नितीन. इथं मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते मिडॉनला. 1ने खातं उघडलं तर धावसंख्या धाव फुलकात आपण पाहू शकता. निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद. धावसंख्या आपण पाहू शकता 2 धावा. जिद्द भोईरला आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. कारण कित्येक अशा इनिंग खेळला एक जित भोईर की जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा मात्र जित भोईरने आपण आता तारणहाराची भूमिका केली आणि आजही तीच भूमिका त्याला इथे पार पाडावी लागणार आहे. तर सकाळच्या सत्रामध्ये 40 ते 50 ते 55 धावा खूप होतात. आपण बघितलं इथं कालच्या दिवसात. महेश राईट आर्म राऊंड कडे मार्क करतोय. चेंडू यावेळेला सोडून देतोय. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईटची खून करतायत. अव्वांतर धावेने भर. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा. किती लवकर लाईन बघितली बघा चेंडूची. इथं मात्र आणि लगेच सोडून देतोय. हे वैशिष्ट्य जित भोईरचं. महेश राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. रिवाचा वापर केला यावेळेला. चेंडू हवेत होता पण महेशने मात्र प्रयत्न केले नाही. यावेळेला प्रयत्न केले असते तर नक्कीच जित भोईरचा विकेट इथं प्राप्त केला असता. काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये P1च्या.
जित भोईर सारख्या फलंदाला इथे शांत ठेवतो, कारण जित भोईरला दुहेरी भूमिका पार पाडायची आहे. खेळपट्टीवर पण राहायचं आहे आणि धावा देखील करायच्या आहेत. महेश तुजित चेंडू इथं मात्र बॅकफुटनं गेलाय, कट करतोय, मिसफीड होते इथं मात्र पॉइंट रिझन मध्ये निलेश कडून एकच धाव मिळणारे, 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. निधीने एक अवांतर धाव सुद्धा आली आहे. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण शिवदासला पाहू शकता. शिवदास भोईर, महेश एकदम राऊंड तिकडनं मारा करतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट पॉईंट लेग शॉट लागले आपण बघतो. शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये एक मिडॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक मिड विकेटला रिवर्सचा वापर केला होता. इथं मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिलं वाजवी षटक इथं मात्र फेकतोय महेश. वेलेसाठी टाळ्या होऊन जाते. काय गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 4 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण सफलता देखील प्राप्त केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंग ट्रॉफी मध्ये आपण आता 2 संघांमध्ये मेगा फायनलचा सामना झाला होता आणि तिने ओपनर मध्ये पण सांगितलं होतं निलेश म्हात्रे की यावर्षी आमच्या दोघांमध्ये भरपूर मॅचेस झाल्या आहेत. मैदानात मात्र कट्टर वैर्याप्रमाणे खेळणारे 2 संघ मात्र मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र देखील आहेत. तो गोलंदाजी मार्कवर येतोय सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने आपण बघतोय मोठा गावचे नव्हे तर आपल्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट मध्ये खूप मोठं नाव केलंय तो म्हणजे निलेश म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू. पण तिथं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चला मानेरी संघाचे संघनायक आणि नावाळी संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तर मात्र निलेश वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या करतोय. हा चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा होता. लेग स्टंप सोडून देतोय. पंच वाईटची खून करतायत. अवंतर धावेने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. असं आपण बघितलं तर शहरशारीचे अतिशय चांगले समालोचक बाबूशाला आपण ऐकू शकता. हा चेंडू इथं मात्र बॉटमचा वापर करतो. सन्मान देतोय. मनगटाच्या सायने वळवतोय चेंडूला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 6 धावा एक संत सुरुवात आपण पाहू शकता. संत वाते इंद्रायणीप्रमाणे. तर पहिल्याच आपण होतं षटकात अविनाश सारखा एक अष्टपैलू खेळाडू बाद झालाय. करकाच नवीन नवीन चेहरे बघायला मिळत आहेत निशांत जेजू स्पोर्ट्स वाकलन संघामध्ये. जरी नवीन चेहरे असतील पण त्यांच्यात मध्ये दमछाक आहे. खेळपट्टीवर जाऊन मोठे फटके मारण्याची त्यांच्याकडे देखील आज संधी असणार आहे. उलटॉज आहे ऑन साईडला 200 गॅप मधला चेंडूला काढतो का पाहिजे. थोडंसं पडल्यानंतर गती कमी झाली. जेपर्यंत तेजस येतोय तो लॉंगांवरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात. इथं मात्र आपण येतोय शिवदासला 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 8 धावा आता मात्र हळू खेळाडू येताना दिसत आहेत. ऋषी सुद्धा येतोय. फुलटॉज आहे. यावेळेला बॉलर बॅक टू राईट बघायला मिळते. 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. ऋषी भोईर आपण पाहू शकता. जित भोईर यांचे बंधुराज कमी आपण बघतो वर्षात खूप मोठं नाव कमवलं. एक अष्टपैलू खेळाडू कारण नेहमीच संघाला तारणण्याची भूमिका पार पाडली आहे ऋषी भोईरने. निलेश लेफ्ट हँड ओर तिकडे मार करतो. हा चेंडू यावेळेला पाहायचं टायमिंग चांगलं होतं का. चेंडू हवेत यावेळेला तेजस चूक करणार नाही. बिग विकेट. जित भोईर बॅक टू पवेलियन. निलेशला मिळणारी पहिली सफलता. थँक्यू डीजे. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 9 धावा 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त इथे मात्र केल्यात मोठ्या संघाने. एक पहिला गडी बाद केला तो महेश वेलेन. दुसरा गडी बाद केला तो म्हणजे आपण होतोय निलेश म्हात्रेने. सांघिक यश प्राप्त झालेत म्हणजे दोन्ही गोलंदाजांना इथे मात्र दोन्ही गोलंदाजांनी एक एक गडी बाद केले आहेत. तर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता शिवदास. नॉन स्ट्राईकला ऋषी भोईर येतोय. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. जय मल्हार क्रिकेट संघ भोपाळ आयोजित सारांश प्रवीण पाटील चषक 2019
हा चेंडू ऑन साईडला यावेळेला हवेत होता चेंडू सरळ जाऊन यावेळेला बॅनरवरती हिट होतो षटकार. थँक्यू डीजे. आमचे अजून एक गुणलेखक येतात, खूप चांगले गुणलेखक अर्जुन माळी. हा चेंडू ऑन साईडला स्वीटली टायमिंग, चेंडू सी मार्शमध्ये लँड होतो षटकार. थँक्यू डीजे. शिवदासने 2 षटकार दाखवले आहेत. अरे शिवदासने सांगितलं मला संधी मिळाली, मी आज संधीचं सोनं करणार आहे. कारण का आपण बघतो जगदंबा वाकलन संघातना खेळताना आम्ही नेहमी पाहिलं, पण आज मात्र जेजी स्पोर्ट्स वाकलन संघातना खेळतो आणि जे संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. तर या षटकात धावाल्या 17, एक गडी बाद. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 21 धावा आता मात्र चांगल्या आल्या. तिथं मात्र आपण बघितले तर 10.5च्या सरासरीने पण 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त आपण बघितले मोठ्या गाव संघाला मिळाल्या. तिथं 2 गडी बाद झालेत. एक म्हणजे आपण येतोय विनाश आणि एक जीत. तर आपण बघितलं तर नवनाथ साळुंके सुद्धा येत आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतायत. जे मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित आपण होतो सारांश प्रवीण पाटील चषक 2019 वर्ष 8. आजचा स्पर्धेचा 4था दिवस, 4थ्या दिवसातील पहिला सामना. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक ज्यांनी वाजवी फेकलं तर 4 धावांचं षटक फेकलं, एक गडी बाद केलं होतं. तर नवनाथ साळुंके यायचं मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. तसेच काना साळुंके यांना विनंती करतो या दादा आपण मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. महेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू रिवाचा वापर, इथे मात्र प्रयत्न चांगला केला होता पण झेल मात्र ड्रॉप होतोय इथं मात्र आणि ऋषीला जीवदान मिळतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी संघ आपण फक्त परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. खूप चांगली स्पर्धा आयोजित केली होती. सरपंच चषक नवनाथ साळुंके यांनी आम्हाला देखील संधी दिली होती, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. नवनाथ साळुंके या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. एक आमचे चांगले समालोचक सुद्धा आहेत ते महेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द मार्क होतो. ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. हा चेंडू या वेळेला पायचं खूप उंच गेलाय. पायचा चेंडू हवेत या वेळेला किरण चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. महेशला मिळणारी या षटकामध्ये पहिली सफलता. एकूण बघितलं 2 षटकामध्ये 2 सफलता प्राप्त करतोय शिवदास. बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतो रुपेश. कुठेतरी शिवदासने घाई केली त्याला मी तर म्हणेल, पण तेवढी चांगली गोलंदाजी आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मोठा गाव संघाकडून आपण इथं सकाळी आलेल्या आपण बघतो संघाने थोडासा सराव देखील केला इथे, त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज देखील आला या गोलंदाजांना. निलेश म्हात्रे नाणेफेकी जिंकले आणि लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारत. आता स्ट्राईक केला फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू ऋषी भोईरला आपण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला घेऊन करतोय. इथे मात्र धाव मिळत नाहीये. शिरक्षक आपण तर गणेश भोईर येतोय, चेंडूला फीड करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्त करतोय. यावेळेला आपण बघले तर महेश वेलेकडे. तर पुणे द गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला महेश वेले राईट आर्म राऊंड द मारा करतोय. वैयक्तिक दुसरं संघात 30 षटक करतोय. चेंडू बॅक पुढे गेलाय. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. एक सकाळच्या डोक्यावर चेंडूला खेळून करतोय. औफिल पास आहे. ऋषीच्या बॅट मधून पहिला दमदार दणदणीत चौकार. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी गो आहे.
तुमचे गुणलेखक आपण पाहू शकता प्रतीक माळिक, हँडसम पर्सनॅलिटी, डॅसिंग पर्सनॅलिटी. रिवाजचा वापर, पुन्हा एकदा चेंडू जातो यावेळेला त्या सर्कलमध्ये एका वासला जो चेंडू फीड होईल इथे मात्र आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट केली तर एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. आता स्ट्रायकरला फलंदाज रुपेशला आपण पाहू शकता. रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. महेश रुपेश फुलटॉस होता याला ऑन साइडला मनगटच्या साईडने वळतोय. चेंडू जातो मिड विकेटला, जोपर्यंत निलेश येतो चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र रुपेशला मिळतात. 2 धावा मिळतात निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. बघा ड्रिंक्स बॉक्स मैदानात आहे, तिथं आपण जलपान करू शकता जर खेळाडूला जलपान करत असेल तर. गावचा अहो संघ आमचा, गावचा संघ आमचा नाव आहे जय मल्हार. गावचा संघ आमचा नाव आहे जय मल्हार. प्रवीण पाटील आहे आमच्या संघाचा कर्णधार. प्रवीण पाटील आहे. खूप चांगला आवाज आपण बघितला आणि हे गीत लिहिले विनोद पाटील यांनी आणि आवाज बघितला अरविंद मोहिते यांचा. बघा राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण म्हणतो पाण्याची देखील सोय केली जाते. कारण का आपण नेहमी म्हणतो नितीन बाबूशा, आपण नेहमी सांगतो काम ऐसा करो की नाम हो जाए. जरी राकेश म्हात्रे आज आपल्यातून निघून गेलाय पण त्यांचे जे साथीदार आहेत, सवंगडी आहेत, मित्र परिवार आहेत, एवढं चांगलं काम करतात की पुण्याचं काम करतात. सागर कितीही मोठा असला तरी पण मात्र, समुद्र कितीही मोठा असला तरी पण मात्र पिण्याच्या पाण्याची ताण भागू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला पाण्याची व्यवस्थाच करायला लागते. तर अनिरुद्ध खेणे तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय मनाच्या हृदय अंतःकरणातून. खूप चांगलं तुम्ही सहकार्य करताय. कारण की हा व्यक्तिमत्व आम्हाला आठवतं की उत्तरशिवच्या मैदानात देखील या व्यक्तीने आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल धन्यवाद अनिकेत. कारण नेहमी आम्ही सांगतो ना काम ऐसा करो की नाम हो जाए. आज राकेश आपल्यात नाहीये पण त्याचं मात्र मोठं नाव करतात हे ग्रामस्थ मंडळ आणि सर्वही खेळाडू. तर इथं मात्र आपण म्हणतो पुन्हा एकदा मैदानाकडे जायचं. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला तेजस, वैयक्तिक पहिलं व संघात 4थं षटक घेतोय. स्ट्रायकरला फलंदाज ऋषी भोईर. मात्र रिवाचा वापर करायचा होता. चेंडू या वेळेला आपण बघितलं तर व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. चेंडू या वेळेला बघितलं तर ऑफ साईडला खेळायचा होता पण चेंडू जातो ऑन साईडला. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतोय. सारांश प्रवीण पाटील चषक, जल्लोष क्रिकेटचा संदेश एकात्मतेचा. कारण का ह्या गावामध्ये आपण येतोय प्रवीण पाटीलच्या आपण येतोय नेतृत्वाखाली हा संघ देखील खेळतो. एक अतिशय चांगली संकल्पना. रमेश आपण यायचा आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचंय पण मानवी लेवल संदर्भ हा चेंडू हवे ते पाहायचंय. यावेळेला क्षेत्रक्षक दूरवर आहे पण पाहायचं झेल होतोय का. खूप चांगला झेल पकडला जातोय. इथं मात्र आपण म्हणतो निलेश मात्र खूप चांगला झेल पकडतोय. जे 4 गडी बाद 30 अशी धावसंख्या निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाची. बघा पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला उमेश येतोय. एक अतिशय चांगला फलंदाज उमेश. पाहिजे तर कशा प्रकारे कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्फत तेजसला एक सफलता प्राप्त होते. प्रत्येक गोलंदाजाने आज विकेट टेकिंग गोलंदाजी केली. भोपरगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द मारा करतो. शाकला ऋषी शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू हवे तर यावेळेला फलंदाज बाद होतो. इथे मात्र खूप चांगला झेल पकडला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. बघा झेल पकडला होता पण क्षेत्रक्षक सीमे पार गेला पण झेल मात्र इथं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये किरण पकडतोय आणि खूप चांगला झेल पकडलाय. किरण त्याचसाठी झाला होता. किरणनी बघितलंय की खेळाडूचा तोल जातोय. किरण आणखीन पुढे आला आणि अप्रतिम झेल घेतला आणि ऋषीला मात्र परतावा लागतोय.
थँक्यू डीजे. खूप चांगला झेल पकडला बघितलं तर सर्वेश होते आपण म्हणजे तर बॅकवर्ड स्कोअर लॉंगलेट रिजन मध्ये. तेजसला 2 सफलता प्राप्त होत आहेत. टिकच्या उंबरट्यावर आहेत तेजस. चेंडू ज्या वेळेला लाईन पावी लागणारे बऱ्याच वेळानंतर अव्वंत स्वरूपाच्या 10 मिनिट येते मात्र धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ देखील परफॉर्मन्स करणारे या विभागात आज आपण बोलले तर बऱ्याच वर्षानंतर हा संघ आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसणार या विभागात. नवनाथ बेस्ट ऑफ लक तुम्हाला. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जातो याला मिडविकेट रिजन मध्ये. एकदा कंप्लीट होते पाहिजे. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होते का? 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा आपण पाहू शकता. षटक प्रगतीपथावर आहे. चौथं. खरं कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा झाल्या आणि त्या 45 धावा डिफेन्स केलं तर ओमसाई आगासन संघाने करू दिल्या नव्हत्या विपक्ष संघाला. त्यामुळे इथून 40 ते 45 धावा करणं फार गरजेचं असणार आहे. फाईट बॅक होऊ शकते. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो तेजस. फुल टॉस होता. चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू यावेळेला आपण स्टँड जवळ गरमतोय. स्टिक्षक येतोय. गणेश चेंडूला उचलतो फेकी करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. तेजस गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज उमेशला पण पाहू शकता. उमेशकडे देखील गुणवत्ता आहे पण गोलंदाजी काय करतोय तर मात्र मोठा गाव संघ. राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लाईन बघावी लागणारे पंच स्वेरचा इशारा करतायत. अव्वंतर धावेने भर. धावसंख्या धावफलकात आपण बघितलं तर यावेळेला 34 धावा. विकेटचा विचार केला तर डबल विकेट गेल्या आहेत. 5 गडी बाद. 34 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना निशांत जेजूस्पोर्ट्स वाकलन संघ कर्गाच प्रमुख फलंदाज नाही आहेत संघामध्ये. अविनाश तर का फलंदाज 0वरती बाद झाला. ऋषीने देखील थोडा प्रतिकार केला पण शिवदासने चांगली फलंदाजी केली होती मात्र. चेंडू या वेळेला हवे ते कवास रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय. डीप पर्यंत क्षेत्ररक्षक येतो इथं मात्र परेश. चेंडूला फुल फीड करेल इथे मात्र. तोपर्यंत इथे मात्र अवधी होता 2 धावा घेण्याचा आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. 9च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. पण अंतिम षटक श्लोकवरचं षटक हाणामारीचं षटक आता मात्र कोण फेकतं इथं मात्र पाहायचं. कारण महेशने 2 षटकं फेकले आहेत. निलेशने 1 षटक फेकलंय. तेजसने 1 षटक फेकलंय. खरं का ऑप्शन आहेत. नितीनचा अजून पण 1 षटक बाकी. किरण सुद्धा गोलंदाजी करू शकतोय. तर द्वारकानाथ पाटील बेतोडे यांना विनंती करतो या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. सारांश प्रवीण पाटील चषक 2019 आपलं सहर्ष स्वागत असणारे आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आणि जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबवर सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. आणि प्रेक्षकांना उद्या विनंती करतो की उद्या आपण मैदानात येऊन सामने पाहायचे आहेत. कारण का उद्या एक नटखट आपण बघतो पंच येणार आहेत. नटखट अदाकारी पंच गोट्या बाबूशा. उद्या नटखट अदाकारी गोट्या सुद्धा आपण बघितलं तर मैदानात येणारे. अजून स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत. आणि उद्या सारांचा वाढदिवस आहे. सारांशला आज आम्ही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप चला मानेरी संघाचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आले असेल तर आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे एक जबरदस्त संघ. प्रवीण आपण बघतो जोशी, हरेश भोईर, हर्षद भोईर, ऋषी भोईरचा हा संघ. चेंडू ज्यावेळेला हुक करायचा होता. चेंडू खूप उंच गेलाय. जेल सुटतो इथे मात्र. 2 धावा पूर्ण केल्या तर पाहिजे. 3री धाव पूर्ण होते का? आणि इथं मात्र आपण म्हटलं तर फलंदाज बाद होतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. बघा आल्या आल्या केतनला ड्युटी जॉईन करायला लागते. तर संघ थोडा अडचणीत आहे बाबूशा यावेळेला. आणि चेंडू बाकी आहेत अजूनही आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संख्या धावफलकात 38 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद 38.
स्ट्राईक केलं फलंदा आपण पाहू शकतो त्यावेळेला की चेंडू खूप चांगला होता इथं मात्र एक धाव इथं मात्र मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकाती 39 धावा बाबूशा आता केतन मात्र स्ट्राईकला आहे आणि 4 चेंडू बाकी आहेत पाहिजे केतन काय करतो इथं मात्र हवाई हल्ले करतोय का हवाई हल्ले करणं गरजेचं आहे कारण का पहिल्या षटकापासून दबाव निर्माण केला आहे कारण खेळाडू थोडेशाच उशीर आल्यात भरपूर स्पर्धा होतात खेळाडूंचे देखील दमछाक होते आराम मिळत नाहीये त्यामुळे सकाळी उठणं देखील लवकर होत नाहीये डे नाईट स्पर्धा सुरू आहेत रायगडमध्ये असो आपल्या विभागात असो आपल्या विभागात आता आपण बघितलं तर स्पर्धेत ग्रामीण वर्ल्ड कप सुद्धा सुरू आहे गणेश राईटम उर्दकडे मार करतोय फुल टॉस आहे आल्या आल्या आपली ओळख सिद्ध करतोय चेंडू लॉंग ऑन सी मारच्या बदला षटकार थँक्यू डीजे आले आले आपला म्हणतो इरादे स्पष्ट करतो ही ओळख आहे या खेळाडूची गणेश राईटम उर्दकडे मार करतोय फुल टॉस आहे यावेळेला पंच नोची खूण करतायत फ्रीट असणारे संख्या धाव फलकात आपण बघतोय या वेळेला 46 दबाव असणारे आता मात्र गणेशवर फ्रीट आहे गणेश केतन चेंडू खूप चांगला फेकला कार्पेटच्या मध्ये चेंडू तो लॉंग ऑनला एक धाव पूर्ण करतो इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आहेत 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 48 धावा चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत गणेश राईट अप उर्दकडे मार करतो जलपेश संगमन नाहीये हा चेंडू खूप उंच गेलाय पाच्या लांबी प्राप्त करतोय का इथे मात्र आणि चेंडू लॉंग ऑन सी मारच्या बाहेर लाडतोय षटकार थँक्यू डीजे धावसंख्या धावफलकादी 50 कंप्लीट 54 धावा आता मात्र इथून फाईट बॅक करू शकतोय ईशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ पहिल्या षटकात आपण बघितलं तर दबाव निर्माण झाला होता 4 षटकापर्यंत गणेश केतन पेस यावेळेला गतीमध्ये परिवर्तन धावसंख्या धाव फलकावर ते आपण पाहू शकता यावेळेला 55 धावा 56 धावांचं लक्ष असणारे इथे मात्र आपण 11.20 सरासरीने जर विचार केला तर आपण तर 55 धावा करण्याचं कुठले आहे तर मात्र गडी बाद झाले तब्बल विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगता येते स्वप्नील 6 गडी बाद 56 धावांचं लक्ष असणारे पण आता फायटिंग स्कोर झालाय इथून मात्र कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ की आपण इथे मोठा गाव संघ या धावा इथं मात्र चेस करताना दिसतोय तर विनंती करतोय नावाई संघाचे संघनायक आणि मसोबा क्रिकेट संघ मानेरी संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी चला मानेरी संघाच्या कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपला टी शर्ट आपण घेऊन जायचंय दरवर्षी करतो आयोजन संदीप दादा माळीचे लाभते त्याला मोठे योगदान थँक्यू तो सामना इथं सुरू होईल तेव्हा ऐकूया आजच्या दिवसात येईल प्रथमच दुसऱ्या तरी एक शहरशारीचे अतिशय चांगले समालोचक आपण इथं चिंचपाडा विभागातून बाबूशाह यांना धन्यवाद
हेलो। तो चलिए सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत और उसके साथ साथ जितने भी मान्यवर इस मंच के ऊपर मौजूद हैं और ऑनलाइन के माध्यम से जितने भी दर्शक इस मुकाबला के आनंद ले रहे हैं, हम देख सकते हैं ऑनलाइन के माध्यम से कई सारे दर्शक मोटा गांव टीम को ऑल द बेस्ट देते हुए और उसके साथ साथ कई सारे समर्थक वाकलैंड टीम को ऑल द बेस्ट देते हुए और उसके साथ साथ इस टूर्नामेंट को शुभेच्छा देते हुए, तो उन तमाम दर्शकों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जय मल्हार क्रिकेट संघ भोपाल आयोजित हम देख सकते हैं सरंग प्रवीण पाटिल चषक 2019 और जिनकी सुपुत्र के जन्मदिन के अवसर पर ये टूर्नामेंट से और इस टूर्नामेंट की बात करेंगे आज चौथे दिन और कल अंतिम दिन और कल दर्शकों के लिए खास आकर्षण बात करेंगे तो गोटिया अंपायर इस मैदान के ऊपर होंगे। और चलिए देखिए यहाँ पर बात करेंगे मैदान के अंदर दर्शकों की तादाद थोड़ी सी कम है, लेकिन ऑनलाइन के माध्यम से देखिए आज भी बात करेंगे, बुधवार के दिन है और उसके बाद कहीं दर्शक कंपनी लीजिए घर के मामले को छोड़कर इस मुकाबला को मोबाइल के माध्यम से इंटरनेट के माध्यम से इस मुकाबला की पूरी तरह से लुप्त उठाते हुए DCW हम देख सकते हैं बड़ी अच्छी मेहनत DCW की बात भी आती है तो निश्चित रूप से प्रवीण पाटिल सब जो आयोजन करता है और उनके साथ साथ पूरी उनकी मेंबर यहाँ पर DCW के उनके भी तहे दिल से स्वागत। तो चलेंगे इस बार मैदान की तरफ जिन दर्शक देर से इस मैदान के ऊपर उपस्थित हुए और उसके साथ साथ जिन दर्शक ऑनलाइन देर से इस मुकाबला में जुड़े तो उन्हें जानकारी देना चाहेंगे। आज के दिन की बात करेंगे, सुबह की पहली मुकाबला और जिसमें यहाँ पर मोटागांव टीम ने यहाँ पर टॉस जीतने के बाद निशान 11 JJ स्पोर्ट्स वाकलैंड टीम को बल्लेबाजी का न्योता दिया और दोनों टीम में बात करेंगे कहीं खिलाड़ी प्ले 11 पर नहीं है। एक तरफ देख सकते हैं मोटा गांव के जलपेश वीर जो इस साल के फर्स्ट एड 50 लगाने वाले खिलाड़ी तो एक तरफ हम देख सकते हैं जलपेश जिन्होंने 9 गेंद के पर 9 छक्के और आज प्ले 11 पर नहीं है और तेज अर्धशतक 50 रन बनाए थे 10 गेंद के पर। लेकिन दूसरी तरफ हम देख सकते हैं मोतीराम भूर के जगह पर केतन मात्रे, देखिए पहली ओवर यहाँ पर कमाल की टाइमिंग, यहाँ पर कवर ड्राइव, क्रिकेट की नजाकत, क्रिकेट की क्लास और गेंद एक्स्ट्रा कवर से मारे के बाहर 4 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर बालू सर। कहते हैं ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उस बल्लेबाज को वीरेंद्र सहवाग कहते हैं, क्योंकि वीरेंद्र सहवाग जिन्होंने मैंडेटरी पावर प्ले में बताया था कि बल्लेबाजी कैसी करनी चाहिए पावर प्ले में, तो उसी तरह के हमने देखे कमाल के कवर ड्राइव में यहाँ पर तेजस मोरे और नीलेश मात्रे की जोड़ी इस मैदान के ऊपर देखिए हमारी स्कोर यहाँ पर बेहतर जानकारी देते हुए और ये दोनों टीमों के बीच में आपको याद दिलाना पीछे कुछ दिन जाकर देखिए उत्साह घर के मैदान के ऊपर फाइनल मुकाबला था जिसमें मोटागांव टीम ने मुकाबला जीता था। लेकिन दोस्तों वो 3 ओवर का मुकाबला था, लेकिन 3 ओवर 5 ओवर के मुकाबला में काफी फर्क होती है। आपको एक अंतरराष्ट्रीय दुनिया पर ले चलता हूं, आप जिम्बाब्वे बांग्लादेश को देख लीजिए, वनडे मुकाबला 50 ओवर के मुकाबला में हमेशा थोड़ी सी उन्हें दिक्कत कमजोरी माना जाता है, लेकिन जब T20 का मुकाबला आता है तब और भी खतरनाक साबित हो जाता है। तो उसी तरह की ये वो 3 ओवर का मुकाबला था और ये 5 ओवर के मुकाबला है, इसके लिए आपको पूरी 30 गेंद के ऊपर चुनौती देनी होगी। देखिए यहाँ पर बल्लेबाज इसलिए 5 ओवर के मुकाबला तारीफ करना चाहूंगा पर तेजिस की बल्लेबाजी की उत्साह घर के मैदान के ऊपर भी मैंने देखी यहाँ पर क्या कमाल की साझेदारी इन दोनों बल्लेबाज के बीच में बना। सेमीफाइनल फाइनल मुकाबला दोनों बल्लेबाज अपने दम के ऊपर जीत दिलाए थे, लेकिन फिर आज मोटागांव टीम के दर्शक उनके उम्मीद चाहने वाले एक इंतजार कर रहे होंगे कि ठोस शुरुआत मिले, लेकिन दूसरी तरफ बात करेंगे वाकलैंड टीम के चाहने वाले सोचते हैं मोतीराम भूर नहीं है आज के। बात करेंगे प्ले 11 पर कितने मात्र देर से आए लेकिन दुरुस्त 2 छक्का, लेकिन उसके साथ साथ क्या गेंदबाजी में अपनी टीम को यहां से दिला पाएंगे वापसी। क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी नहीं कहा जा सकता। हर गेंद के ऊपर जैसे कहते ना वक्त के साथ जैसे इंसान की निगाहें बदल जाती है, तो उसी तरह की एक एक गेंद के ऊपर मैच की नक्शा बदल जाती है। देखिए लेग बिपर की अपील, कितनी बड़ी अपील यहां पर थी क्योंकि इतना बड़े बल्लेबाज नीलेश मात्रे बात करेंगे ताने तो छोड़िए, जब रायगढ़ पर भी उनका नाम लिया जाता है बड़ी इज्जत के साथ, और जब भी रायगढ़ के सरजमी के ऊपर बल्लेबाजी के लिए होते हैं तब वहां के गेंदबाज यही सोचते हैं कि ये बल्लेबाज को कैसे रोका जाए। दोनों एंग से बल्लेबाजी करने की ताकत है और टेनिस क्रिकेट में मैं कहूंगा बड़ी पहचान है, इतना आसान नहीं रहता है। आजकल हम देख सकते हैं काफी खिलाड़ी ऐसी कोशिश कर रहे हैं, लेकिन सबसे पहले जो सफल बनाए राइट हैंड लेफ्ट हैंड की वो नीलेश मात्रे, जिनकी नाम काफी ऊंची इमारत तक इस टेनिस क्रिकेट में।
ये देखिए इस बार गेंद को ऑन साइड पर खेला और हमेशा हर बल्लेबाज टेनिस क्रिकेट में ऑन साइड पर खेलना पसंद करते हैं क्योंकि टेनिस गेंद एक क्या चीज होती है, उसमें थोड़ी ताकत देनी पड़ती है और ऑन साइड पर बल्लेबाज को हमेशा ताकत भरपूर मिलता है और ऑफ साइड पर क्या होती है, टाइमिंग क्लास, उसके साथ साथ आपका बॉटम हैंड मजबूत होनी चाहिए, फिर तब जाकर आप सफल साबित हो सकते हो। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 6 रन। खूबसूरत यहाँ पर ग्राउंड में तारीफ करना चाहूंगा। देखिए ग्राउंड के हर तरफ थोड़ी से पेड़ यहाँ पर छांव पर बैठकर दर्शक भी इस मैच के आनंद ले रहे हैं। और अभी तक बात करेंगे तेजिश, एक चौके लगाए और देखिए यहाँ पर ऑन साइड पर मुड़ गए। गेंद का लाइन थोड़ा छोटा था और मिडिल स्टंप को छोड़ता हुआ गेंद निकल रहा था और बड़ी आसानी के साथ यहाँ पर दूसरा रन मुकम्मल करते हुए, यह अच्छी सोच है दोनों बल्लेबाज के बीच में। कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो वही गली के रास्ता से निकल जाइए, चौके छिक्के लगाना हर गेंद के ऊपर मुश्किल है, तो फिर सिंगल डबल का भी सहारा ले लीजिए। देखिए राजू सेठ भूर शब्द यहाँ पर तशरीफ रखे थे, उनका भी तहे दिल से स्वागत है। एक बड़े अगर जब निशान 11 जीजी स्पोर्ट की नाम आती है उनके नाम यादें ताजा की जाती है, लेकिन उनके साथ साथ देखिए मोटा गांव बिल्कुल जिनकी होम टीम भी इस मैदान के ऊपर। तो गेंदबाज केतन मात्रे फिर से एक बार तैयार और ये देखिए भाई अच्छी गेंद, जैसे कहते ना वाटर के बिना जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, तो उसी तरह के बगैर यॉर्कर बाउंसर से आप बल्लेबाज को रोक नहीं सकते। तो ये रोकने की बल्लेबाज को सही तरीका था और पहली ओवर की खेल समाप्त है और पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बात करेंगे तो बगैर किसी नुकसान से यहाँ पर 8 रन। अगर कोई भी गेंदबाज मैंडेटरी पावर प्ले में 10 रनों से कम रन खर्चा करता है तो एक सफल गेंदबाज माना जाता है। लेकिन मैं फिर भी मोटा गांव टीम के बल्लेबाज की तारीफ करना चाहूंगा, उन्होंने शायद रन ही 8 रन बनाई है, लेकिन अभी तक दोनों बतौर सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर उपस्थित है। अगर जब तक ये जोड़ी नहीं टूटता है तब तक वो ऑकलैंड टीम के लिए और भी मुश्किल बन सकता है, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले की बात करेंगे, ये दूसरा ओवर है और इस ओवर पर फायदा उठाने की कोशिश करेंगे। और ये टेनिस क्रिकेट में हम हमेशा देखते हैं आखिर में भी आकर बल्लेबाज चौके छक्के लगाने की ताकत रखते हैं। देखिए आपको याद दिलाता हूं, एक अंतरराष्ट्रीय दुनिया के ऊपर चलते हैं, एबी डिविलियर्स जिनके नाम 360 माने जाते हैं, उन्होंने 31 गेंद पर शतक बनाए थे। इसका मतलब ये नहीं कि वो मैंडेटरी पावर प्ले में बनाए थे, हमेशा मैंडेटरी पावर प्ले के बाद आते हैं। अगर आपके अंदर काबिलियत हुनर हो तो फिर अब कहीं भी आकर रनों की बरसात कर सकते हैं। बड़ा अच्छी मैदान, तारीफ करना चाहूंगा। देखिए प्रवीण दादा पाटिल साहब जिनकी सुपुत्र हम देख सकते हैं, जिनके जन्मदिन के अवसर पर ये टूर्नामेंट हर साल रहता है, लेकिन पहली मर्तबा इस साल में इस टूर्नामेंट में जुड़ता हुआ और तहे दिल से सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत। और जितने भी दर्शक ऑनलाइन के माध्यम से और उसके साथ साथ जितने भी मान्यवर, देखिए यहां पर रूसी की गेंद, फ्लाइटेड गेंद, AK-47 का इस्तेमाल, छोड़ें। देखिए यहां पर कैसे नजरें निगाह जमाए और जैसे नजरें जम गई, गेंद फुटबॉल के जैसे दिखाई दे और क्या कमाल का 6 रन नीलेश मात्रे के बल्ले से। AK-47 का क्या इस्तेमाल है, क्योंकि बल्लेबाज जब रनों की औसत गिर जाती है ना तब एक जोखिम उठाते हैं। और मैं हमेशा क्रिकेट में कहता हूं, जो कभी पासा नहीं फेंकता वो जीत का उम्मीद नहीं रखता। और देखिए नीलेश मात्रे ने पेनिट्री पावर प्ले का फायदा ले, दोनों एंग से बल्लेबाजी, और यही परेशानी थाने के गेंदबाज के लेकर लीजिए आप, रायगढ़ तक भी गेंदबाज परेशान है कि इन्हें कैसे रोका जाए। 4 रन, देखिए 4 रनों के साथ टोटल जाकर पहुंचा यहां से 18 रन। और कैसे देखिए बल्लेबाजी में गियर बल्ले, कितनी समझबूझ की क्रिकेट है। पहली ओवर पर रन नहीं हासिल किया और दूसरा ओवर पर, और देखिए अच्छी गेंद को सम्मान देना एक अच्छी बल्लेबाज की पहचान। मैं हमेशा कहता हूं मन का कोई अरमान नहीं होता और दिल का कोई मेहमान नहीं होता, और 1-2 चौके छक्के लगा देने से कोई सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली नहीं होता। तो यहां पर नीलेश मात्रे, देखिए क्रिकेट किस तरह की खेली जाती है। और गेंदबाज ऋषि प्रशिक बार तैयार, और ये देखिए कमाल की टाइमिंग, भाई मजा आ गया यहाँ पर, यानी झलक दिखला जा 6 रन। असा हिम्मत वाला विशाल भोईर दर्या जिल्हाचा राजा, असा हिम्मत वाला विशाल भाई दर्या जिल्हाचा राजा, असा हिम्मत वाला विशाल भोईर दर्या जिल्हाचा राजा। धन्यवाद। देखिए छक्के के साथ टोटल जाकर पहुंच गए 24 रन, और क्या कमाल की बल्लेबाजी, मजा आ गया भाई। इस मुकाबला को देखिए काफी सारे दर्शक भी देख रहे हैं, शुभेच्छा दे रहे हैं दोनों टीम को। अमीश जी गोलोली से देख रहे हैं, बिल्कुल नारायण से यहाँ पर बात करेंगे, कैलाश पाटिल जी बुरदुर से, किरण मात्रे और रसायनी से बात करेंगे किरण। और ये देखिए कमाल की बल्लेबाजी, वही नीलेश मात्रे को यहाँ पर रोकना मुश्किल हो चुका है, क्योंकि नीलेश मात्रे का गाड़ी चलता हुआ पम 4 रनों के लिए।
सुंदर राजा मोठे मनसा डोंबिवली शहराच्या मोठे गावाचा त्याचे नावाचा गाजा वाजा त्याचे नावाचा गाजा वाजा असा हिम्मतवाला विशाल भोई. चलिए यहाँ पर इसके बाद जो मुकाबला होगा यहाँ पर हम देख सकते हैं महानरेटी और नेवाली के बीच में मुकाबला. तो 9 सालों के जी बड़े खुश होंगे विकेट को देखकर, जिस तरह के यहाँ पर हम देख रहे हैं नीलेश मात्रे बल्लेबाजी कर रहे हैं और टीम का टोटल देखिए 28 रन और महानरी भी इस साल काफी कमाल के क्रिकेट से. और नीलेश मात्रे देखिए पहली ओवर पर ये शेर शांत रहा, लेकिन दूसरी ओवर के ऊपर देखिए कमाल की बल्लेबाजी. और ये देखिए छोटा गेंद, और देखिए यहाँ पर किस तरह के यहाँ पर पॉइंट के रीजन पर खेले, इतना आसान नहीं रहता है. लेफ्ट एंड राइट एंड कमाल की बल्लेबाजी, भाई मजा आ गया बल्लेबाजी देखकर. सुबह के समय है और लेकिन फिर भी मैं कहूंगा निशान 11 जिस पर ऑकलैंड टीम को उम्मीद नहीं हारनी चाहिए. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का टोटल देखिए 30 रन. और मैं कभी भी कहता हूं नितिन सर के जिंदगी में ठोकर खाकर कभी मायूस मत होना, क्योंकि ठोकर ही इंसान को चलना सिखा देती है. जो 2 ओवर पर अभी यहाँ पर 30 रन लुटाई हैं, तो शायद यहां से चाहेंगे आने वाली 18 गेंद के ऊपर कैसे ये रन बचा जाए. ये रन आप तब बचा सकते हो जब ये साझेदारी तोड़ने में कामयाब होगा, क्योंकि ये साझेदारी मैंने देखा उस सार घर के मैदान के ऊपर. क्या कमाल की साझेदारी, क्या रब ने बना दी ये जोड़ी, क्या रब ने बना दी ये जोड़ी. क्या नीलेश मात्रे और उनके साथ साथ यहाँ पर तेजी से जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल एक सचिन सौरव की याद दिलाते हुए और गौतम गंभीर वीरेंद्र सहवाग की याद दिलाते हुए. और उसके साथ साथ बात करेंगे तो यहां से शिखर धवन रोहित शर्मा की याद दिलाते हुए. तो चलिए यहाँ पर चलेंगे मैदान की तरफ फिर से एक बार. केतन मात्रे देखिए यहाँ पर पहला ओवर पर कोई सफलता नहीं, 8 रन खर्चे किए थे. इस ओवर वापसी के लिए कोशिश, और ये देखिए भाई जीत भूल के करीब से अपील करते रह गए, लेकिन लेग बाय के रूप में 1 रन. देखिए कितनी बेहतर अंपायरिंग हम देख सकते हैं कल्याण से जय पवार जी और उनके साथ साथ निरंजन सावंत साहब. देखिए कितनी अंपायरिंग की यहाँ पर बेहतर भूमिका. और इस साल मैंने इन अंपायरों के साथ भी काफी साथ जोड़ चुका हूं, और एक प्रोफेशनल अंपायर की देखिए यहाँ पर भूमिका, और वो कितनी साफ सुथरा यहाँ पर डिसीजन उनकी तरफ से मिलता हुआ. इसलिए तो आज टेनिस क्रिकेट यहाँ पर सफलतम की कदम चूमी है. बेहतर अंपायरिंग, बेहतर स्कोरिंग, और हम देख सकते हैं जो लाइव डीसी डब्ल्यू क्लियरिटी के साथ, और उसके साथ साथ आयोजनकर्ताओं की भी तारीफ होनी चाहिए, जिस तरह की इस ग्राउंड की सजावट मैदान की देखिए, और उसके साथ साथ जो हम देख सकते हैं कमेंट्री बॉक्स, प्रेजेंटेशन बॉक्स, ये सब कुछ काफी कुछ देखने को मिलता हुआ. और टीम का टोटल देखिए 31 रन. और देखिए नीलेश मात्रे इस बार बैकफुट पर अटे, गेंद का लाइन काफी आगे था, उसके साथ साथ लेन भी बड़ा बेहतर था. ऑन साइड पर खेलना पसंद करते हैं, मैं हमेशा कहता हूं कोई भी बल्लेबाज है. और केतन मात्रे देखिए देर से आई इस मैदान के ऊपर, बल्लेबाजी में तो 2 छक्के दागे और 14 रन का योगदान. लेकिन शुरुआत बात करेंगे तो यहाँ पर शिवदास का अच्छा रहा 14 रन, लेकिन जो बतौर सलामी बल्लेबाज जीत भूर अविनाश, इनका जोड़ी कुछ खास नहीं रहा. लेग भी पर अपील से, और अंपायर बता रहे हैं गेंद लेग स्टंप को छोड़ता हुआ. चलिए यहाँ पर लेग बाय के रूप में रन. केतन मात्रे थोड़ी सी हैरान है, लेकिन मैं एक बात आपको जानकारी देना चाहूंगा. अंपायर देखिए कभी भी जब कहते हैं ना थोड़ा क्लोजिंग डिसीजन रहता है तो वहां से बल्लेबाजी के पक्ष में ज्यादा जाता है, और जो पूरी क्लियरिटी रहता है मिडिल स्टंप लेग स्टंप के बीच में या मिडिल स्टंप ऑफ स्टंप के बीच में. जैसे आप देखिए डीआरएस लिया जाती है अंतरराष्ट्रीय में, देखिए जब डीआरएस लिया जाता है तब डीआरएस के जरिए से क्या उठ जाता है, जब मिडिल स्टंप और ऑफ स्टंप के बीच में या मिडिल स्टंप लेग स्टंप के बीच में गेंद हो, अगर ऑफ स्टंप लेग स्टंप को छोड़ता हुआ गेंद जाता है तो उसके ऊपर अगर अंपायर की कल ना हो तो वहां से आउट नहीं दिया जाती है. तो उसी तरह के हम इस ग्रामीण मुकाबला में देखते हैं. और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में, गेंद और गेंद के नीचे फील्डर रिसीव हुई, कोई गलती नहीं. जो पहली सफलता का इंतजार था वो पहला सफलता मिलता हुआ तेजस के रूप में. डीजे सागर इन द मिक्स. खूबसूरत डीजे तारीफ करना चाहूंगा ओम साई डीजे आकाश भोपर के बिल्कुल काफी मेहनत दिखाते हुए यहाँ पर हम, और हर देखिए यहाँ पर डीसी डब्ल्यू हम देख सकते हैं आकाश गायकवाड़ जी, पंकज माली जी, हुसन पाटिल जी,
और हमारे जो आयोजन करता हूँ सबके लाडले प्रवीण पाटिल जी, और देखिए जिनकी सुपुत्र के जन्मदिन की ऊपर इस टूर्नामेंट और टीम का टोटल बात करेंगे यहाँ से 32 रन, और यहाँ से सभी दर्शकों के मैदान में जो दर्शक हैं वो भी समझ चुके होंगे कि जब तक इस मैदान के ऊपर नीलेश मात्रे हैं तब तक निशान 11 जीजी स्पोर्ट वाकलैंड टीम के लिए थोड़ा मुश्किल है, लेकिन जब नीलेश का विकेट यहाँ से गिरेगा तब मुकाबला में, और देखिए भाई नीलेश रोकने की नाम नहीं, हवाई सबर, यानी फिर से एक बार उनके बल्ले से निकली गगन चुम्बी छक्का। राजा असा हिम्मत वाला विशाल भाई दर्या दिलाचा राजा, असा हिम्मत वाला विशाल भाई दर्या दिलाचा राजा, असा हिम्मत वाला विशाल भाई दर्या दिलाचा राजा। देखिए यहाँ पर नीलेश मात्रे के बल्ले से निकला गगनचुम्बी छक्का, और यहाँ से गेंदबाज होंगे हक्का वक्का, लेकिन केतन मात्रे हैं जिनके अंदर अनुभव है ज्यादा उनके पास, और ये देखिए मैंने बात बता के केतन मात्रे हैं भाई इतनी भी हक्का वक्का नहीं होंगे, और बड़ी सफलता, क्या गेंद को फ्लाइट किया और बीट किया नीलेश मात्रे को, और यंग से मुकाबला में आएगा मजा। थँक्यू डीजे. तर विनंती करतोय मानेर संघाचे संघनायक आणि नेवाळी संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. तर जयवंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची. चेंडू कधी फुटला कधी हरवला तर नवीन चेंडू असणार आहे, जो डिसिजन असेल तो डिसिजन असणार आहे. तर बेशपलाक हरेश तुम्हाला सुद्धा नवनाथ बेशपलाक आमच्या एक अतिशय चांगले समालोचक, तेवढे चांगले क्रिकेटर. तर जयवंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. तो चलिए यहाँ पर थोड़ा सा रुकना चाहेंगे, टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 38 रन, तो 56 रनों की टारगेट है, तो अभी भी यहाँ से 12 गेंद बची हुई है। एक मिनिट बाबूशा. तर जयवंत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. दोन दिग्गज संघांमध्ये एक बाजूला नावाली संघ, दुसऱ्या बाजूला जयमसोबा मानेर संघ. तर नाणेफेकी जिंकले नवनाथ साळुंके, अभिनंदन. तर नवनाथ साळुंके काय निर्णय असणार आपल्या नाणेफेकी जिंकल्यानंतर? फिल्डिंग सेक्टर्सचे करले तर आपण मानेर संघ बघितलं तर एक बलाढ्य संघ, तर या संघाला आपण किती धावापर्यंत रोखाल? मानेर संघाबरोबर बरेच वर्षातून खेळतोय आणि या वर्षामध्ये खूपच 2-3 वर्षाली फॉर्ममध्ये आहे मानेर संघ, तरी देखील आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा त्या संघाला प्रयत्न करू 55 या 50 धावांपर्यंत. नक्कीच 50 ते 55 धावांप रोखण्याचा प्रयत्न कराल. तर नवनाथ या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? बऱ्याच वर्षापासून इच्छा होती प्रवीण पाटीलची की माझा संघ खेळावा, नाईट असो डे असो. बऱ्याच वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला मला फोन करतोय का तू माझ्या आयोजनामध्ये का खेळत नाही. यावेळी असा विचार केला की नाही, प्रवीणच्या स्पर्धेमध्ये खेळायचं, आणि इथे आल्यानंतर असं आयोजन, अप्रतिम आयोजन केलंय. कारण आम्ही पहिला भोपरमध्ये बऱ्याच वेळेला खेळलेलो आहे 2000च्या जवळच्या आसपास, मात्र यावेळी आल्यानंतर असं वाटलं की खरंच मी 2-3 टुर्नामेंट मिस झालो. मात्र या ठिकाणी आल्यानंतर खूपच अतिशय चांगलं आयोजन केलंय प्रवीणच्या सहकाऱ्यांच्या संघानं, आणि प्रवीणनं देखील एक चांगल्या प्रकारे आयोजन केलंय, आणि अशाच प्रकारे पुढे देखील आम्हाला संधी देत राहू. तर धन्यवाद बेशपला. हरेश प्रथम आपल्याला फलंदाजी करणे, तर नेवाळी संघ देखील एक बलाढ्य संघ, तर या संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल? कमीत कमी 60 ते 65 धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण नेवाली संघ पण हा चांगला संघ आहे आणि त्याच्यामुळे टार्गेट जेवढा जास्त होईल तेवढा आम्हाला फाईट करण्यासाठी इझी होईल. तर नक्कीच 60 ते 65 धावापर्यंत तुम्ही सांगितलं त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. पण आज जर तुमचा विचार केला तर तुमचा संघ देखील खूप फॉर्मात आहे, तर जास्तच करून आपण नेवाळी संघातल्या कुठल्या फलंदाला टार्गेट करा की जेणेकरून ज्याला तुम्ही बात केलं तर कमीत कमी धावा. तर नाव दे अरे, या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? आयोजन खूप चांगलं आहे आणि मी पहिल्यांदाच खेळतो या टुर्नामेंटमध्ये, आणि आयोजन पण चांगलं आहे. तर बेस्टला हरेश खूप चांगलं क्रिकेट दाखवा करा. तर नाव बॅक टू क्रिकेट बाबूशा. धन्यवाद. बालू पाटिल सर धन्यवाद, तहे दिल से आपका भी स्वागत है. तो चलेंगे इस मुकाबला की तरफ फिर से एक बार, क्योंकि यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स पर हम देख सकते थे टॉस किया जा रहा था. माफी चाहेंगे दर्शकों को, जो दर्शक ऑनलाइन इस मुकाबला को देख रहे हैं, उसके साथ साथ मैदान के ऊपर जितने भी दर्शक हैं, क्योंकि मुकाबला इतने रोमांचक मोड पर आ चुका है, क्योंकि 12 गेंद के ऊपर 18 रनों की जरूरत थी, और यहां से देखिए समीकरण कैसा बदलता हुआ. 3 रन आ चुका है, अभी तक बात करेंगे 4 गेंद हो चुकी है,
तो अभी भी यहां से बात करेंगे 15 रनों की जरूरत है आने वाली 8 गेंद के ऊपर, और दिक्कत बनेगी, मुश्किल बनेगी, क्योंकि मैं हमेशा कहता हूं नए परिंदों को उड़ने में थोड़ा समय वक्त लगता है, और जिसका फायदा लेना चाहेंगे यहां से गेंदबाज डीजे DJ Sangam धन्यवाद डीजे मास्टर। देखिए इसी बीच इनाम शरद भोईर के लिए बिल्कुल से डॉनी पाटिल जिनकी तरफ से हम देख सकते हैं, अगर कैच लेते हैं तो शरद भोईर तो 500 रुपए के इनाम डॉनी पाटिल की तरफ से। तो चलिए यहाँ पर बात करेंगे, अभी भी 8 गेंद जीत के बात करेंगे, यहाँ से 15 रनों की जरूरत है। देखिए समीकरण कैसा बदलता हुआ, 12 गेंद के ऊपर 18 रनों का जरूरत है, लेकिन 2 सेट बल्लेबाज आउट होने के साथ साथ मुश्किल बनता हुआ। मैं यही बात कर रहा था, जब नीलेश मात्रे का विकेट यहाँ गिरेगा तब मुकाबला में थोड़ा सा मुश्किल बनेगा, लेकिन जीत भोईर कमाल की गेंदबाजी है, आउटस्टैंडिंग गेंदबाजी है, लेकिन अभी भी मोटा गांव टीम के बल्लेबाज उम्मीद नहीं हारे होंगे, क्योंकि ये टेनिस क्रिकेट है दोस्तों, नीचे भी आकर बल्लेबाज है एक चौके के छक्के के साथ मैच को बदल देते हैं। और देखिए गेंद को उठाकर खिला, हवा में गेंद जीत भोईर गेंद तक पहुंचे, और देखिए पर मुकाबला को कैसे पर पकड़ बनाते हुए और यहां से सिकंजा को मजबूत करते हुए, और मोटा गांव टीम के लिए मुश्किल बनता हुआ, समीकरण फिर से बदलता हुआ, 7 गेंद 15 रन, और मैदान के अंदर देखिए सनसनी। देखिए पर निशान 11 जीजी स्पोर्ट्स ऑकलैंड टीम को ऑस्ट्रेलिया टीम क्यों मानी जाती है, आखिरी गेंद तक मुकाबला को नहीं छोड़ते हैं, लड़ने की ताकत रखते हैं। तो अभी बात करेंगे यहाँ पर मोटा गांव टीम के लिए दिक्कत की क्या बात है, हर नए बल्लेबाज मैदान के ऊपर हो रहे हैं, लेकिन कहते ना दोस्तों अभी भी 7 गेंद 15 रन, जिससे आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है, तो उसी तरह की टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़िए। और ये देखिए अंपायर की उंगली, हैट्रिक बना दिया जीत भोईर के लिए, एक बार जोर ताली ताली, क्या कमाल की क्रिकेट से 12 गेंद 18 रनों की जरूरत। तो चलेंगे यहाँ पर टोटल की बात करेंगे। देखिए टोटल अभी भी रुका हुआ है यहाँ पर 41 रनों के ऊपर, तो 15 रनों की जरूरत है। तो चलेंगे इस मुकाबला के एक बार जो नियम है ना इस मुकाबला के बात करेंगे, अगर मैच बराबरी में आता है ना तो सबसे पहले विकेट के ऊपर देखना पड़ता है, और उसके बाद अगर विकेट में बराबरी होती है ना फिर टॉस के ऊपर जाना पड़ता है। तो विकेट की बात करेंगे यहाँ पर देखिए 6 बल्लेबाज ऑकलैंड टीम ने गंवाई थी, और अभी तक बात करेंगे यहाँ पर 5 विकेट मोटा गांव टीम ने गंवा चुके हैं। लेकिन मुश्किल क्या बनेगी यहाँ पर कि आखिरी ओवर यहां से जीत की बात करेंगे, 15 रनों की जरूरत है, और गेंदबाजी की बात करेंगे कहीं ना कहीं कमजोरी है, आज उत्तराम भोईर नहीं है, तो उनकी जगह एक गेंदबाजी का इस्तेमाल होगा। मौका है यहाँ पर, नए बल्लेबाज हैं लेकिन मुश्किल होगा, लेकिन नामुमकिन नहीं दोस्तों, क्रिकेट में कोई भी चीज कहते हैं जो हौसला रखते हैं आसमान छूने की, वो परवाह नहीं करते हैं जमीन पे गिर जाने के। तो दोनों टीम के लिए मुकाबला खुल चुका है। ऑन द स्ट्राइक बल्लेबाज हेमंत भोईर, और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजी की बात करेंगे नितिन मात्र। देखिए दोनों बल्लेबाज को यहां पर मेहनत करनी होगी इस 6 गेंद के ऊपर। अगर गेंदबाज ने भी मेहनत दिखाया तो निशान 11 जीजी पर ऑकलैंड टीम भी यह मुकाबला जीत सकता है। नितिन सर, मैं हमेशा कहता हूं बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। तो यहां पर दोनों टीम को मेहनत दिखानी होगी, और जो मेहनत करेगा वो इस मुकाबला को जीतेगा। गेंदबाज शिवदास, देखिए बात करेंगे आज शिवदास के दिन है, वक्त है, कहीं ना कहीं 7 गेंद के ऊपर 14 रन बनाए थे, लेकिन पहली 2 गेंद मोटा गांव टीम के दर्शक यानी उनके डगआउट को इंतजार रहेगा, पहली 2 गेंद के ऊपर 1 या 2 बड़ा हिट आना। और देखिए कितनी अच्छी गेंदबाजी शिवदास, ऐसा नहीं लग रहा है कि पहली ओवर लेकर आए। और जीत भोईर देखिए जिनसे गलती काफी कम होती है, और उन्होंने गलती यहां पर की है, और 2 रन, और तीसरा भी हो सकता था शायद, बल्लेबाज के बीच में एस नो तू मैं चलता रहा, और 2 रनों के साथ तीसरे के लिए रन आउट।
फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. चलिए यहाँ पर बात करेंगे, अभी भी 5 गेंद 13 रनों की जरूरत है, लेकिन मैदान के अंदर देखिए यहाँ पर वीरनाथ एमएस धोनी की जुल्फे देखिए, लेकिन क्या एमएस धोनी के जैसे यहाँ पर बल्लेबाजी कर पाएंगे? क्योंकि अनहोनी को होनी हमेशा करता था महेंद्र सिंह धोनी. 6 गेंद के ऊपर 15 रनों की जब जरूरत थी, ट्राई सीरीज था हिंदुस्तान श्रीलंका के बीच में, तभी मैदान के ऊपर थे एमएस धोनी और आखिरी जोड़ी थी ईशांत शर्मा मैदान के ऊपर, लेकिन उन्होंने 3 गेंद के ऊपर मुकाबला को समाप्त किया था 2 छक्के 1 चौके के साथ. 2013 का ये था ट्राई सीरीज कोलंबो के मैदान के ऊपर हिंदुस्तान और श्रीलंका के बीच में, और वेस्ट इंडीज टीम पहले ही बाहर हो चुकी थी. और ये देखिए अच्छी गेंद, मुश्किल बनेगी दोस्तों. जैसे कहते हैं ना, सांप से दोस्ती करो तो सपेरा से खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती करो तो फिर आपके साथ साथ आपकी टीम को बनेगी खतरा. और देखिए जिस समय तेजेश नीलेश बल्लेबाजी कर रहे थे कितना आसान था, 12 गेंद 18 रन, और जहां से वो साझेदारी टूटा. और अभी देखिए समीकरण बदलता हुआ, 4 गेंद 13 रन. और ये देखिए बल्ले पर पूरी तरह से नहीं आया और 1 रन. और यहां से मुश्किल लग रहा है शिवदास जिस तरह के एंगल बनाकर गेंदबाजी कर रहे हैं और लगातार ब्लॉकल में गेंदबाजी हो रही है. तो अभी भी बात करेंगे इस ओवर की 3 गेंद बची हुई है, और जीत की बात करेंगे तो 12 रनों की जरूरत है. 2 बड़ा हिट इस मुकाबला को कर सकता है समाप्त, लेकिन क्या वो 2 बड़ा हिट लगा पाएंगे पर बल्लेबाज वीरनाथ तो चाहेंगे भाई यहाँ पर कक्कर पत्थर, यानी उनका डगआउट चाहेगा भाई कक्कर पत्थर मत मारो, सीधा पहाड़ मारो. एकांक चौका छक्के के साथ फिर मुकाबला करवट बदलेगा. 3 गेंद 12 रन. शिवदास फिर से एक बार तैयार. और ये देखिए भाई बल्ला तो घुमाए धोनी के जैसे, लेकिन रन नहीं हो पाया. और यहां से देखिए कंपल्सरी आपको 12 रन बनाना होगा कहीं ना कहीं. फिर तो नखरा कर तो बनो नहीं हो यो हनी. नखरा कर तो बन नहीं हो यो हनी, पूरा बन नहीं हो यो हनी. खिशात असल म्हणी तमागा लागतील 17 जणी, तुझ्या खिशात असल म्हणी तमागा लागतील 17 जणी. धन्यवाद डीजे मास्टर. देखिए दोस्तों, क्रिकेट ही क्या चीज होती है, ना जीने देती है ना मरने देती है, और इसी का नाम तो सनसनी क्रिकेट है. देखिए 12 गेंद के ऊपर 18 रन, और यहां पर समीकरण कैसे बदल गया. 2 गेंद 12 रन, क्या कमाल की क्रिकेट, आउटस्टैंडिंग क्रिकेट. और जहां पर 7 विकेट गवा चुके हैं और 2 का 2 छक्के लगानी होगी अगर मुकाबला जीतना है. देखिए बल्लेबाजी की बात करेंगे, ऑन द स्ट्राइक गणेश भूर एक बड़ी नाम. देखिए तगड़े हैं, तबियत में तो दमखम है, लेकिन टाइमिंग प्लेसमेंट ये सब होने चाहिए. एक छक्का लगेगा तो मुकाबला में फिर से सनसनी मचेगा. क्या ये छक्का लगा कर दे पाएंगे बल्लेबाज गणेश भूर? मोटागांव टीम बिल्कुल अपने आप को यहाँ पर कोसता होगा, उनके भी समर्थक है. क्या मुकाबला को मजबूत इस टीम में बना लेते हैं. जब 3 ओवर का खेल समाप्त हुआ कि लगा नहीं कि यहाँ पर मुकाबला यहाँ पर मोटागांव टीम हारेगा, लेकिन कितन मात्र ने 2 झटका दिए और वो 2 झटके से यहाँ पर निकलना. उसके बाद जो जीत हुई की गेंदबाजी, 3 सफलता लिए, 3 रन देकर वहां से मैच की रूप बदल दिया, यानी 50-50 में रख दिया. और उसके बाद देखिए सिद्धार्थ, जितना उम्मीद भी नहीं किया गया था उनकी गेंदबाजी से, और उन्होंने उम्मीद दिखाई है. तो अभी भी बची हुई है 2 गेंद. तो यहां पर गणेश भूर को यही सोचना होगा, एक छक्के कैसा आए पहली गेंद के ऊपर. और ये देखिए कमाल की गेंदबाजी, आउटस्टैंडिंग गेंदबाजी. यहां पर तारीफ करना चाहूंगा शिवदास, पूरी तरह से देखिए मैच में जान डाल दी. 15 रन इतना बढ़ा नहीं था इस टेनिस क्रिकेट में, लेकिन मैं हमेशा कहता हूं दोस्तों, नए परिंदों को उड़ने में हमेशा समय वक्त लगता है. तो नए बल्लेबाज जितना मैदान के अंदर उतरे उतनी दिक्कत बनती गई. जलपेश भूर के निश्चित रूप से यहां को ताजा किया जा रहा होगा, काश वो होते मैदान के ऊपर, क्योंकि बड़ी इन्फॉर्म बल्लेबाज, तेज अर्धशतक, 9 छक्के. लेकिन यहां पर देखिए इसके साथ इस गेंद के साथ मुकाबला समाप्त. ऑल द बेस्ट मोटागांव टीम, अच्छी क्रिकेट है. पहले 3 ओवर तक कहीं ना कहीं आपका बोलबाला रहा, लेकिन आखिरी की 12 गेंद निस्सान 11 जीजी स्पोर्ट वाकलैंड टीम आउटस्टैंडिंग जीत. नीलेश मात्रे, जीत भूर देखिए एक दूसरे के साथ मिलते हुए बड़ी अच्छी साझेदारी बनती थी. इससे क्या बेहतर साझेदारी हो सकता था. 38 रनों की साझेदारी बनी थी, और वो साझेदारी टूटने के साथ, और देखिए नीलेश मात्रे ने 11 गेंद के ऊपर 29 रन, लेकिन उनकी इनिंग में पानी फिर गई. और मैं क्रिकेट में हमेशा